All right. So, before moving forward, moving ahead, let me tell you the homework of this part. या पार्टचा होमवर्क तिकडे नाही सांगितलं, त्या रेकॉर्डिंग मध्ये नाही आला, काय अडचण नाही. हे जे 16 सेंटेन्सेस आहेत ते सगळे एक वेळेस रिपीट करा, ठीक आहे, बिकॉज तुमच्या एक्झामचा पिरियड आहे. सो वन टाइम इज मोर देन सफिशियंट. समजला? होमवर्क समजला का रे? येस ऑर येस? Yes, sir. Did you understand the homework? Yes. Okay. Okay. Let us go ahead now with your UPSC CSAT. So, परवाचा आपला टॉपिक होता हाऊ आवर लाईफ इज related to maths or magic or fun. So every time we enjoy the maths in our life. बघा, मी पण बघा काय करतो, आता आपला किती वेळ आहे, माझं वॉचकडे लक्ष असतं. सो बाय डिफॉल्ट देर इज सम कॅल्क्युलेशन गोइंग ऑन इन माय माइंड. सो हेच आपलं चालत असतं दररोज. सकाळी उठल्यापासून मला ब्रश करायला किती वेळ लागेल, मला पावडर लावायला किती वेळ लागेल, मला आंघोळ करायला किती वेळ लागेल, मग एवढ्या वाजता पोहोचायचंय मला, एवढ्या वाजता बसते. सो वेन एव्हर यू थिंक अबाउट सच थिंग्स, नो, it means there is some mathematical calculations going on. There are some mathematical calculations going on in your mind, and this is how each and every of our activity is related to the maths. So maths is again very important subject in our life. दुसरी गोष्ट बघा, सो वेन एव्हर देर इज सम लॉजिकल थिंग रिक्वायर्ड, वेन एव्हर देर इज रिक्वायरमेंट ऑफ लॉजिक, आपला तर्क काढायचा आहे, अनुमान काढायचा आहे, अंदाज बनवायचा आहे, अरे आता काय होईल, मीन्स यू आर थिंकिंग समथिंग अँड देन थिंक दॅट काइंड ऑफ दॅट थिंकिंग इज रिलेटेड टू द मॅथ. म्हणजे तुम्ही काहीतरी डोक्यात काहीतरी तर्क लावताय, आणि दॅट तर्क, दॅट लॉजिक, दॅट रिझनिंग, हे तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये सेपरेट सब्जेक्ट म्हणून असतं, बुद्धिमत्ता चाचणी. सो दॅट इज नथिंग बट द मॅथमॅटिकल पार्ट. त्या ठिकाणी तुम्ही वेगळ्या पद्धतीचा हिशोब मांडताय, त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा तुम्ही काय करताय, विचार मांडताय. सपोज बघा, घरी पाहुणे येणार आहेत. पाहुणे किती येतील? अच्छा, 7-8 लोक आहेत. मग किती स्वयंपाक करायला लागेल? मम्मी लगेच बघा अंदाज घेते बघा. सो दॅट इज मॅथमॅटिक्स. सो इच अँड एव्हरी ऑफ आवर ऍक्टिव्हिटी इज डायरेक्टली रिलेटेड विथ द मॅथ. मग मॅथ्सला अवघड म्हणून कसं जमेल, जर आपण मॅथ्सची नेहमीच खेळतोय. फॉर एक्झाम्पल बघा, मम्मी दररोज विचारते, हा तुम्ही किती भाकरी खाणार, तुम्ही किती खाणार, तुम्ही किती खाणार, आणि त्याप्रमाणे मम्मीला अंदाज आलेला असतो किती मोठी किती जाड भाकरी असते, एखादा व्यक्ती किती खाईल. बरं, ही एवढी जाड, एवढ्या आकाराची भाकरी बनवायची म्हणजे त्याला पीठ किती घ्यावं लागेल. मम्मी काय प्रत्येकच वेळेला ते ग्राम मध्ये मोजत बसत नाही. दुसरी गोष्ट, आणखी खूप सुंदर गोष्ट सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. मॅथमॅटिक्स कुठं वापरलं जातं बघा. मम्मी काय करते बघा, भाकरीवर पाणी असं फिरवते, पाणी फिरवते की नाही. मग अनुभवानं काय होतं, कधी कधी पाणी एक्स्ट्रा होतं, ते बाहेर काढायला लागतं बघा. आणि मग मम्मीला किंवा तो व्यक्ती जो असतो, कोणी तुमच्या घरात बनवत असेल, आपल्या गावाकडे तर सगळे मम्मी लोकच बनवतात, इकडे पण मम्मीच बनवते, पुण्यात पण. बाय द वे, चला तात्पर्य मला काय सांगायचंय, तर ते लेडी किंवा तो लेडा कोण असेल, ते भाकरी बनवणारा व्यक्ती काय करतो, ते आता सध्या आपण एक्झाम्पल साठी मम्मी घेऊ. मम्मी काय करते, भाकरीवर ते पाणी फिरवते बघा, फिरवते की नाही, आणि ते अनुभवानं ते एवढं ऍक्युरेट, तेवढंच पाणी घेतलं जातं बघा. लक्षात घ्या, याचा अर्थ त्या डोक्यात काहीतरी, आणि किती सहजपणे होतं.
दुसरं काम करता करता किंवा दुसरीकडे बोलता बोलता किंवा वांगे भाजता भाजता ते सहजपणे ते पाणी फिरवलं जातं आणि ते पाणी बरोबर तेवढंच पुरतं बघा. शिल्लक पाणी एक्स्ट्रा राहत नाही, मग मी बरोबर तेवढ्याला पुरवते. याचा अर्थ काय? ते पाणी घेताना किती घ्यायचं? जर आपण ग्लास भरून पाणी घेतलं आणि वतलं भाकरी होतं, चालेल का? तुला अक्कल बिक्कल आहे का नाही काय? अरे किती पाणी घेतलंय, किती पाणी? वेन एव्हर देर इज क्वेश्चन ऑफ किती, मॅथमॅटिक्स इज इन्व्हॉल्ड इन द लाईफ. समजतंय का नाही? म्हणजे कसं, बरं भाकरी किती वेळ ठेवायची, किती वेळ, किती वेळ म्हणलं की आलं तिथं टाइम. पण टाइम कॅल्क्युलेट केला जातो का? तर अंदाज चालतो बघा, अंदाज. हा आता भाकरी भाजली म्हणजे बराच वेळ झालाय, वेळ बराच झाला. वेळ किती झालाय? वेळ बराच झालाय. काउंटिंग आलं, इट मीन्स मॅथमॅटिक्स आलं. मला समजतंय का नाही? आता पेरणी करायची, किती एकर पेरायचंय? 2 एकर पेरायचंय. 2 एकरला किती बी लागल की दाट, दाट पेरायचे का बघा किती, बघा. याचा अर्थ तो शेतकरी, तो व्यक्ती शाळेतच गेलेला असला पाहिजे का? अजिबात नाही. म्हणजे तो व्यक्ती शाळेत जाओ न जाओ, प्रत्येक व्यक्तीचं मॅथमॅटिक्सची लाईफ मध्ये, जीवनामध्ये डायरेक्ट संबंध येतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, परवा मी एक एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. मी काय सांगितलं होतं त्या चंपुड्याचं, बरोबर? सपोज हे घर आहे, आज जास्त सगळं काढत नाही. हे घर आहे आणि इथून इथं हे 3 घर आहेत, 1 2 3, आणि चौथं घर सपोज हे आहे, हे आहे. बर, समजा अशिक्षित व्यक्ती, आता मी खऱ्या अर्थानं अशिक्षित कोणाला म्हणतच नाही, कारण का शिक्षण, शिक्षणाची व्याख्या मी वेगळ्या पद्धतीने करतो. शिक्षण, शिक्षणाची व्याख्या मी असं करतो, शिक प्लस क्षण. प्रत्येक क्षणाला आपण जे शिकतो त्याला मी शिक्षण म्हणतो. मी माझी स्वतःची तयार केलेली डेफिनेशन आहे. तर प्रत्येक क्षणाला प्रत्येक माणूस काही ना काही गोष्ट शिकत असतो. ह्याचा अर्थ कोणीच व्यक्ती अशिक्षित आहे असं म्हणण्यासारखं खऱ्या अर्थानं नसतं. त्याला काही ना काही तो शिकलेला, प्रत्येक क्षणाला तो काही ना काही शिकत असतो. काही ना काही शिकत असतो. काय शिकत असतो? अरे चिखलात आपण जर फास्ट चाललं तर स्लिप होऊन पडण्याची भीती असते, हे त्याला माहिती असतं, अनुभव आलेला असतो. ह्याचा त्याला शिक्षण आहे का नाही? आहे. फक्त त्याचं शिक्षण हे शाळेत शिकवलेलं नाही, दैनंदिन जीवनातील अनुभवावरून तो शिक्षित झालेला आहे. याचं त्याकडे शिक्षण आहे. हा, त्याचं शिक्षण कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयानं मापट्यात टाकून मोजलं नाही म्हणजे तो शिक्षित नाही असं नाही तात्पर्य. चला, तर तुमच्या मते जे अशिक्षित आहेत त्यांना समजा काउंटिंग, मोजणं शिकवलं नाही, 1 2 3 4 असं काउंटिंग शिकवलं नाही, तरी पण ते कसं काउंट करतो बघा. समजा तुम्ही चंपुळ्या टाकल्या, चंपुळ्या, चंपुळ्या सगळ्यांना समजते ना, बरोबर आहे की नाही? ते 2 चिंचुके फोडून ते तयार होतात, 4 भाग ते तयार होतात, 4 अर्धे अर्धे भाग, त्याला आपण चंपुळ्या म्हणतो, बरोबर आहे की नाही? येस और येस? क्लिअर? क्लिअर आहे का? येस सर. येस और येस? ओके. येस. आता ज्यावेळेस ज्यावेळेस 3 चंपुळ्या पांढऱ्या पडतात, पांढऱ्या, त्यावेळेस ते काय करतं बघ, कसं मोजतंय बघ. ते म्हणतंय हे एकासाठी एक घर, दुसऱ्यासाठी दुसरं घर, आणि दुसरं म्हणताय ते ह्याच्यासाठी हे घर, ह्याच्यासाठी बघ आणखीन एक ठेवतोय हे घर, आणि ह्याच्यासाठी हे घर. त्याला 1 2 3 असं काउंटिंग येत नाही, परंतु त्याला माहिती एकाला एक, हॅलो, एक आहे त्याने 2 घेतलं का? याचा अर्थ एक, ज्या ठिकाणी एक आलं त्याचा अर्थ मॅथमॅटिक्स आहे. तुम्हाला समजतंय का नाही? तो प्रत्येक ऍक्टिव्हिटी आपली मॅथ्सची कशी रिलेटेड आहे, म्हणजे तो व्यक्ती शाळेत जाऊन काउंटिंग शिकलेला असो किंवा शाळेत न जाता काउंटिंग न शिकलेला असो, हॅलो, तरीही त्याचं जीवन हे मॅथमॅटिक्सशी रिलेटेड आहे. समजतंय का? समजा समजा पाण्यात तुम्ही बुडाले, बुडलं नाही काय, मुद्दा होऊन असं पाण्यात डोकं बुडलं तर आपला अंदाज
मला एक अर्जंट कॉल होता जो मला घ्यावा लागला. मग समजा आपण असं पाण्यात पोहता पोहता सपोज कमरा एवढं पाणी आणि आम्ही थोडं म्हणजे आपण बुडणार नाही एवढं पाणी, मात्र आपलं काय करायचं, डोकं असं असं नाक दाबून डोकं खाली पाण्यात बुडवायचे. आपला अंदाज येतो आपला श्वासोच्छ्वास म्हणजे आपण बिना श्वास घेता किती वेळ पाण्यात राहू शकतो, किती वेळ, लक्षात घ्या. जेव्हा किती वेळ हा प्रश्न आला आपल्या डोक्यात, किती आला याचा अर्थ मॅथ्सचं इन्व्हॉल्वमेंट आहे. सो आतापर्यंत या गोष्टीवर क्लिअर झालं की तुम्हाला मॅथ्स इज इन्व्हॉल्व एव्हरीवेअर इन एव्हरी ऑफ अवर ऍक्टिव्हिटी ऑफ लाईफ. हे क्लिअर झालं का? येस ऑर येस? Yes, एवढं sir. क्लिअर समजलं का? Yes, sir. बरं. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल सर हे काय चाललंय तुमचं, म्हणजे आम्हाला डायरेक्ट शिकवा ना. इथेच तर आपण चुका करतो. डायरेक्ट शिकवल्यास मॅथ्स आणि आपल्या लाईफचा संबंध काय आहे याच्यावर जर तुम्हाला बोलण्याची वेळ आली तर याच्यावर विचार तुमचा निर्माण होईल का? अजिबात नाही. सो दिस इज द राईट टाइम टू डिस्कस अबाउट द बेसिक थिंग्स फर्स्ट. ऑफकोर्स आपण पुढच्या गोष्टी शिकणारच आहोत. लक्षात घ्या, पुढच्या गोष्टी तर सगळ्याच लोक शिकवतात आणि सगळ्याच ठिकाणी उपलब्ध आहेत. मात्र या मागच्या गोष्टी ज्या आपण डिस्कस केलेल्या आहेत ना आता, या गोष्टी सहसा बाहेर उपलब्ध नाहीत. त्याच्यामुळे मॅथमॅटिक्स विषयी आपली संकल्पना क्लिअर होणं गरजेचं आहे. बरं, बोलता बोलता मुद्दाम सांगून बोलून जातो. कवाळे सर, आर यू स्टील देअर? कवाळे सर, तुम्ही आहात का इकडं? हा, येस सर. अच्छा, व्हेरी गुड. मला कोणतरी टीचर्सने विचारलं, सर मॅथ्स विषयी असं काय सांगता येईल का? आठवतंय का तुम्हाला? आठवतंय का टीचर्सने विचारलं होतं मला? सर जसं हिस्ट्रीचं काहीतरी सांगतो आपण, सायन्सचं हा काहीतरी हा हा सांगतो, हा 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 त्यावेळेस. क्वेश्चन विचारला होता. हा. मला असं वाटतं काल आणि आजच्या 2 लेक्चर्स मध्ये त्या क्वेश्चनला उत्तर प्रॉपर पद्धतीनं झालेलं आहे. काय म्हणायचं? भेटलंच. भेटलं. मात्र हा दृष्टिकोन, बाय द वे, चला माईक बंद करू शकता. सो लक्षात घ्या सगळेजण, पालक, टीचर्स आणि स्टुडंट्स, हा मॅथ्स विषयीचा दृष्टिकोन आणखीन बाजारात उपलब्ध नाही, मात्र तुमच्या जी काही लोक समोर आहेत त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यात उपलब्ध आहे. आता तुमची मॅथ्स विषयीची संकल्पना, तुमचं मॅथ्स विषयीचं जे काही कॉन्सेप्ट क्लॅरिटी आहे आणि इतर लोकांची मॅथ्स विषयीची कॉन्सेप्टची क्लॅरिटी आहे, याच्यामध्ये खूप तफावत आहे. जर तुम्हाला या माझ्या समोर जे लोक आहेत एवढ्या लोकांना सांगितलं की ओके, आपल्या जीवनाशी मॅथ्स कसं संबंधित आहे याच्यावर तुम्ही काहीतरी लिहा, तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने लिहू शकाल त्या लोकांच्या तुलनेमध्ये जे लोक या लेक्चरचा भाग नाही आहेत. समजतंय का? इट मीन्स तुम्हाला मॅथ्सकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा तयार झाला असं म्हणायला काय हरकत नाही. बाय द वे, सॉरी, हॅव्हिंग सेड ऑल दीज इम्पॉर्टंट थिंग्स, आता आपलं पहिली स्टेप पुढे जायचंय. मी तुम्हाला सांगितलं होतं की कॅल्क्युलेशन मध्ये, बाय द वे, कालचं एक डिस्क्लेमर आहे. कालचा डिस्क्लेमर असा आहे, बोलता बोलता ओगा मध्ये कोण होतं काल ते, काय मुलीचं नाव त्या काळे, काय ते, आरोही आहे का? आरोही आहे का? Yes, sir. आहे, व्हेरी गुड. हा, बोलता बोलता तुला बोललो, स्टेट ट्राईड टू बी स्मार्टर, स्टेट ट्राईड टू बिहेव स्मार्टली, म्हणजे तिला वाटलं की मी फटाफट करेल. त्या ठिकाणी माझा चुकून शब्द स्टेट ट्राईड टू बी ओव्हर स्मार्ट असा वापरला गेला, मात्र तो पॉझिटिव्ह शब्द होता, तो मिस्किल शब्द होता. हे सगळे लोक लक्षात घ्या. बिकॉज असं मुलांना वाईट वाटलं असं बोललं नाही पाहिजे, आणि तो शब्द हा सहज वापरला गेला होता. किंवा सहसा आपण काय करतो, तर त्या ठिकाणी आपलं मेन होतं की बाबा जोपर्यंत आपली प्रॅक्टिस नाहीये, बघा काल परवाचा मुद्दा, 3-10-30 पर्यंत, 10 पर्यंत आपल्याला जे काही आपण लर्न केलेलं आहे ते आपल्या सबकॉन्शियस मध्ये गेलेलं आहे. 3-10-30 हे आपल्या सबकॉन्शियस मध्ये उपलब्ध आहे. तिथपर्यंत आपल्याला कष्ट करावं लागत नाही. तिथपर्यंत आपल्या कॉन्शियस माइंडला काहीच टेन्शन नाही, कारण सबकॉन्शियस मध्ये स्टोअर झाले, फटफट बाहेर येते. 3-9-27, 3-10-30, 3-8-24, 3-8 मला ते सबकॉन्शियस मध्ये आहेत. मात्र आता त्याला आपलं बुद्धी शार्प होणार नाही. आपला ब्रेन शार्प होण्यासाठी आपल्याला पुढे जावं लागेल. कुठं जे येत नाही त्याचा आपला प्रयत्न करावा लागेल, आणि त्या ठिकाणी आपल्या ब्रेनला स्ट्रेस भेटणार आहे. ब्रेन मसल्स आर गोइंग टू बी स्ट्रेच्ड. स्ट्रेच आणि स्ट्रेस दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ताण दिला, तणाव दिला,
तर त्याला काय होणार आहे, त्या मसल्स बनणार आहेत ब्रेनच्या, मेमरी सेल्स, मेमरी मसल्स बिल्ड होणार आहेत, ज्या की इनविजिबल आहेत. सो माहिती आहे, माझा हा डिस्क्लेमर होता की तिनं एक स्मार्टली उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तिला असं वाटलं की 3 ऍड करू आपल्याला जमेल, बट ते जमलं नाही. याचा अर्थ आपण मूर्ख आहे का? अजिबात नाही. प्रयत्न केला, आपलं वाटलं सहज सोपं आहे. याच्यावरून आपलं शिकायचं काय होतं, जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीची रिपीटेडली प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत एकदम इझी वाटणारी गोष्ट देखील आपल्याला येत नाही. दुसरी गोष्ट, आपल्या माउथच्या मसल्स, टंग ट्विस्टिंग, टंगला देखील ती सवय नसल्यामुळं टंग तिथं आपला साथ देत नाही ना. 317 जा 318 जा, ती परत मग ती एक तर विसरून गेली मध्ये तर काहीतरी 16 17 काहीतरी विसरून गेली आणि ती 318 जा 51 म्हणली आणि मग 3 ऍड करत गेली. असं काहीतरी झालं होतं. माहिती, याचा अर्थ प्रॅक्टिस केल्यावर 100% गोष्टी येतात, हे त्याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं होतं. ऑल राईट. सो यातली पहिली स्टेप आहे बेसिक्स ऑफ कॅल्क्युलेशन. हा आपला सध्याचा मुद्दा आहे. वरचं आपलं हेडिंग द्यायचं राहिलं, मुद्दाम हेडिंग देतोय. लेक्चर इज गेटिंग रेकॉर्डेड ऑल्सो. सो हेडिंग आहे, शेवटी का महिना हेडिंग देतो, सी सॅट ऑफ व्हॉट, UPSC CSAT. CSAT मधला आपला सब्जेक्ट आहे मॅजिक फन एंटरटेनमेंट. यालाच आपण मॅथ्स असं देखील म्हणतो. आज समज तुम्हाला व्हॉट इज मॅथ्स. ऑल राईट. सो सपोज एक छोटस एक्झाम्पल आहे. सपोज 7x by 14 is equal to 28. Why do we need faster calculative skills? आपल्याला फास्ट स्पीडी कॅल्क्युलेशन का आले पाहिजे, लक्षात घ्या. आता मेनी टाइम्स, अनेक वेळेला आपला असा गोंधळ होतो. आता इथे विचारलं होतं व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एक्स, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एक्स. ऑफकोर्स मी ऍडिशन शिकवत नाहीये, लक्षात घ्या. एक जस्ट आपलं रॅन्डम एक्झाम्पल घेतलंय. सो अशा वेळेला आपल्याला समजत नाही की नेमकं करायचं काय. सो इथं एक्स च्या पुढे काय करतो आपण, एक्स इज इक्वल टू 28 डिवायडेड बाय 1 इंटू व्हॉट, 14 बाय 7. आता आपले टेबल्स पाठ नसतील तर आपण खूप भुचकाळ्यात पडतो. नेमकं करायचं काय, 7 नाही, याला कट करायचं, याला डिवाइड करायचं का याला डिवाइड करायचं. सो सोपं काय पडेल बघा, 7 1 जा 7, 7 2 जा 14, मग 28 2. सो x is equal to 28 into 2 and that becomes 56. हे 56 कधी येईल आपल्याला डायरेक्ट. मग काय काय नमुने आपल्याकडे आहेत. 28 into 2, 2 8 जा 6, 2 2 जा and 2 8 जा 16. So carried 1, 2 2 जा 4 plus 1 5. असे करणारे नमुने आहेत. तर मला सांगा, ज्याचे टेबल्स पार्ट आहे, ज्याचे पाडे पार्ट आहे, ज्याचे उजळणी पार्ट आहे, तो काय करेल, 28 2 जा 56. गेटिंग माय पॉइंट. दुसरी गोष्ट, मराठी मीडियम वाले तुम्ही मराठीतच पाडेपाठ करा. आता इंग्लिशमध्ये घुसाल तर मग 3 1 जा 3 3 2 जा, आज तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट जाण्याची शक्यता आहे. आपल्या जे काही भाषेमध्ये तुम्ही पहिल्यापासून पाठ करत होते त्याच भाषेमध्ये ठेवा, काही फरक पडत नाही. ठीक आहे, डोंट वरी ॲट ऑल. आपला इथं व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर अस इज द स्पीड. म्हणजे जो 3 1 3 म्हणतोय तो येडा आणि जो 3 1 जा 3 म्हणतोय तो लय हुशार, असं अजिबात काहीच नसतंय, असं अजिबात काहीच नाही. फाईन. सो स्पीडी कॅल्क्युलेशन मध्ये आपला पहिला पार्ट आपला शिकायचा आहे and that is your addition. आता परवा मी ऍडिशनचे काय एक्झाम्पल घेतले होते. ऑफकोर्स आय एम गोइंग टू टेक द सेम एक्झाम्पल्स, बट आज आपण शांततेने, त्या दिवशी काय जे आपण फर्स्ट पेज मध्ये घेतलं की असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला फन असतात, सम्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे एंटरटेनिंग सम्स असतात, त्या गोष्टी आपण पाहिल्या. आता आपण जे घेणार आहोत, आज एकच सम घेतो छोटीशी, आणि या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की सम हे बरोबर आहे, आन्सर बरोबर आहे का नाही हे चेक कसं करायचं. त्या ठिकाणी आपण समेशन करू. समेशन म्हणजे काय, सगळ्यांचे
टोटल करतो आणि टोटल करताना काय रूल्स आहेत ते तुम्हाला सांगितले होते. आज पुन्हा एकदा आता पुन्हा आपण बेस पासून शिकत आहोत ऍडिशन खूप सोप्या पद्धतीनं. लेट अस टेक फर्स्ट एक्झाम्पल फर्स्ट. सी 2 3 4 5. एन एक्झाम्पल कोणतं एक्झाम्पल घेऊ आपण. 2 3 4 5 प्लस 7 सॉरी प्लस 7 8 3 प्लस 9 8 2 5 प्लस 34 सपोज. काहीच घाबरायचं नाही. इज इक्वल टू आता याला पूर्ण उभं ठेवायची गरज आहे का. अजिबात नाही. काही घाबरू नका. काय करायचं बघा. काय करायचं बघा. हे युनिट प्लेस असतं, हे टेन्स प्लेस असतं. ऑफकोर्स या गोष्टी देखील मी तुम्हाला उद्या घेतो. ठीक आहे. युनिट प्लेस, टेन्स प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस वगैरे वगैरे. ठीक आहे. सो एवढं तर आता अक्कला पाहिजे की आपलं फर्स्ट प्लेस फर्स्ट, सेकंड प्लेस सेकंड, फर्स्ट प्लेस हे फर्स्ट प्लेस, ही फर्स्ट प्लेस, ही फर्स्ट प्लेस असं ऍड करायचं असतं. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये टू अवॉइड द मिस्टेक इन कॅल्क्युलेशन्स सगळ्यात पहिला रूल लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला रूल, फर्स्ट रूल, रूल नंबर वन काय करायचं. मार्क द डिजिट्स. त्या डिजिटला मार्क करायचं. रूल नंबर 1 त्या डिजिटला मार्क करायचं. मार्क केल्यास आपलं काय होतं, कोणता डिजिट आपण कन्सिडर केलेला आहे ते आपल्या लक्षात राहतं. सपोज ऍडिशन करायची आहे. आता 4 + 5 किती झालं. हे जेवढं आपण प्रॅक्टिस करू तेवढं आपल्या ब्रेनला सवय लागेल. 4 + 5 किती झालं, 9 झालं. तर हे कसं झालं सर, 5 + 5 10 झालं असतं. आता कमी एक आहे, 5 + 5 10 झालं असतं आणि 10 मधून कमी एक झालं तर किती होतं. नाही, हा कॉमन सेन्स तुम्हाला आपोआपच डेव्हलप होतो. डोंट वरी. देन बघा 4 + 5 9, 9 + 3 फर्स्ट डिजिट पकडायचा, फर्स्ट प्लेस. 9 + 3 12, 12 + 5 किती होईल सांगा, 17. 17 चा 7 कॅरीड 1. रूल नंबर 2 बघा. रूल नंबर 2 मी सांगतो. रूल नंबर 2 घरात लिहून ठेवा पाहिजे तर. रूल नंबर 2 count the carried digit first. म्हणजे कॅरेट डिजिटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, म्हणजे मराठी मीडियम वाले असतील ते हातचा. जे हातचा आहे तो अगोदर मोजायचा, जेणेकरून मिस्टेक होत नाही. सो अॅक्युरेसी, हाऊ टू इन्क्रीज अॅक्युरेसी, त्यासाठी काय करायचं. अॅक्युरेसी RACY अॅक्युरेसी रूल्स आहेत. फर्स्ट मार्क करायचं, सेकंड. आता बघा काय आलं, परत एकदा झाला. 4 + 5 किती होतं, 9, 9 + 3 12, 12 + 5 17, 17 चा 7 लिहिला. कॅरीड 1 कुठे पकडायचं आपल्याला, सेकंड हा डिजिट आहे. 1 + 3 3 ला मार्क करायचं लगेच. 1 + 3 4, 4 + 2 किती आलं सांगा, 6, 6 + 8 14, 14 + 4 किती आलं, 18, 18 चा 8. आता तिसरा डिजिट इथं नाहीये, इथं ठेवायचं. 1 कॅरीड 1 + 8 किती झालं, 9, 9 + 7 बघा मार्किंग केल्यामुळे सोपं होत आहे. 9 + 7 16, 16 + 3 19, पुन्हा एकदा कॅरीड 1. आता 3 डिजिट संपले. आता 4 डिजिट आहे बघा. 1 कॅरीड 1 + 9 10, 9 ला मार्क केला. 9 + 2 कारण का इथं 4 डिजिट नाहीये, 4th नाहीये. 9 + 2 11. आता कोणता डिजिट आपल्याकडे शिल्लक राहिलेला नाही. हायेस्ट डिजिट्स आर 4. देअरफॉर हे दोन्ही इथं ठेवून द्यायचं. आता Sir? answer काय आलं, तर बोला. 9 + 1 10 होते तिथं कॅरीचा. हो केलं ना मग. अरे सॉरी 9 ओके व्हेरी गुड. 9 व्हेरी नाईस. आपण 9 + 1 10 केलं आणि 9 ला मार्क केल्यामुळे परत 9 व्हेरी गुड. बघा 9 + 1 10 आणि 10 + 2 व्हेरी नाईस 12. अरे बा हे कुठं सापडलं आपल्याला. आता हे जे मिस्टेक आहे ना हे क्रॉस चेकला सापडले असतील, लक्षात घ्या. व्हेरी गुड. बरं लक्ष द्या इकडं. नाव हाऊ टू क्रॉस चेक. आता या सगळ्या डिजिटचं समेशन आणि याचं समेशन. समेशन म्हणजे काय भानगड आहे सर, हा हे समेशन म्हणजे काय,
यांचं टोटल करायचं. टोटल करताना सांगतो तुम्हाला, टोटल करताना 9 ला 0 पकडायचं. का पकडायचं सांगतो तुम्हाला मी, ते पण सांगतो. बघा 9 प्लस 1 समेशन किती झालं, 10 झालं. समेशन किती झालं मला सांगा. 9 सम किती झाली, 10 झाली. आता समेशन म्हणजे काय, पुढं समेशनचा अर्थ होतो इथं किती डिजिट आहेत, 2. सिंगल डिजिट येईपर्यंत त्या काय करायचं, त्या सगळ्या डिजिटचे ऍडिशन करायचं. इथं काय 1 प्लस 0 किती आलं मला सांगा, शेवटी किती आलं, 1 झालं की नाही. बघा 9 प्लस 5 किती झालं मला सांगा, हे 14. आता 14 मध्ये 1 प्लस 4 किती झालं रे, 5 झालं का, बरोबर आहे का, येस और येस, येस सर. बरोबर आहे का, लक्ष द्या इकडं. देन 9 प्लस 9 किती झालं, 18. 18 मधलं 1 प्लस 8 किती झालं, 9. ह्याचा अर्थ 9 मध्ये कोणता जरी डिजिट ऍड केला तरी तोच डिजिट समेशन येतो. बघा इथं 5 केला होता, 5 आला. इथं 9 केला होता, 9 आला. 1 केला होता, 1 आला. देअरफॉर 9 ला आपण काय करायचं, कन्सिडर करताना 0 कन्सिडर करायचं. म्हणजे याचा अर्थ काय, 9 मध्ये काय जरी टाकलं तर 9 चा काहीच इफेक्ट होत नाही, त्यामुळे 9 ला नील म्हणायचं. बरं, आता टॅली कसं करायचं सांगतो तुम्हाला. या सगळ्या डिजिटचं समेशन आणि याचं समेशन सेम आलं पाहिजे. बघा सॉरी, चला 2 आणि 3 किती, 5 आणि 4 9. 9 म्हणजे परत 0 झालं. बघा याला कट करा, 9 संपला. 5 आता फ्रेश घ्या, 5 प्लस 7 किती झालं रे, 12. 12 म्हणजे काय, 1 आणि 2. 12 म्हणजे काय, 1 प्लस 2 किती झाले, 3 झाले की नाही. 5 प्लस 7 12 इथपर्यंत झालं होतं आपलं. खाली मार्क करू आपण. 5 प्लस 7 12. 12 चं 3 प्लस 8 किती झालं, 11. 11 चं किती आलं मग, 2 आले की नाही. 1 प्लस 1 11 चं किती येईल, 2 येईल. ओके 2 प्लस 3 5. ओके सिंगलच आहे. 5 प्लस 9 9 ला 0 करायचं, परत 9 सोडून द्या. 2 प्लस 3 5 आलं तर 5 प्लस 8 आलं बघा इथं. किती होईल मग, 5 प्लस 8 13 मध्ये होतंय का, बरोबर आहे का. मग 13 चं किती होईल, 1 प्लस 3 4 होईल का. बघा 13 चं किती आलं समेशन, 1 प्लस 3 4 आलं बघा. एम आय राईट. पुढे होतो रे आपण 5 8 13 इथं होतो ना, 8 ला मार्क केलं बघा. सो 4 आलं. 4 प्लस 2 किती होत आहे, 6. 6 प्लस 5 किती होत आहे, 11. 11 चं पुन्हा समेशन सांगा. 1 प्लस 1 2 आलं, बरोबर. 5 पर्यंत आलं होतं. 2 प्लस 3 किती आलं रे, 3 ला बी कट करायचं. 2 प्लस 3 5 आणि 5 प्लस 4 किती आलं, 5 प्लस 4 समेशन किती आलं, समेशन किती आलं, 9 आलं का. आधी बघा या सगळ्या डिजिटचं समेशन 9 आलं. इथे बघा आता 1 प्लस 2 3 प्लस 9 म्हणजे 3च आहे. पुढं हे 9 सोडून द्या. परत 3 प्लस 8 11. 11 प्लस 7 किती आलं रे, 11 प्लस 7 किती आलं, 11 प्लस 7 किती आलं रे, 18 आलं. 18 म्हणजे काय, 1 प्लस 8 इट मीन्स 9. याचा अर्थ हे दोन्ही समेशन्स मॅच झाले. म्हणजे या डिजिटचं एकूण टोटलचं समेशन जे येतंय तेच समेशन या अँसरच्या डिजिटचं येतंय. याचा अर्थ आपलं अँसर करेक्ट आहे. दिस इज द वे टू क्रॉस चेक द अँसर. सगळ्यांना समजलं काय, सॉरी येस सर. सगळ्यांना समजलं का, ऑल राईट. ज्यांना लिहून घ्यायचं ते लिहून घ्या, परंतु लिहून घ्यायला टाइम नाही आपल्याकडं. तुम्ही याचा फोटो घ्या आणि या पद्धतीने हे लिहून घ्या. मात्र पाडे लिहिणं चालू ठेवा. जर तुम्हाला वेळ मिळत नसेल त्याप्रमाणे सांगा, आपण एक्झाम पुरतं काय करू, गॅप घेऊन टाकू. ठीक आहे, हे समज सगळ्यांना. आता आपण हे ऍडिशन 3 4 5 दिवस प्रॅक्टिस व्यवस्थित करू. प्रत्येकाला जोपर्यंत ऍडिशन येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जायचं नाही. वेगवेगळ्या प्रकारचे ऍडिशन घेऊ. आजच्या पेक्षाही स्लो उद्या घेतो, कारण आज मला दिसलं होतं टाइम संपलेला आहे, त्यामुळे थोडंसं फास्ट घेतलेलं आहे. सगळ्यांना समजलं का, येस और येस. येस सर.
Yes, sir. ऑल राईट, स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घ्या. ज्याला पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. घेतला का? घेतला का? Yes, sir. स्क्रीनशॉट घेतला. ऑल Yes, राईट, sir. ऑल राईट, ऑल राईट. Shall we have pause then? Shall we have pause? Yes, Yes, sir. sir. We will have. Okay, we'll have pause. Bye bye.